सांसद बाली मामा ने भिवंडी वाड़ा हाईवे का निरीक्षण किया। भिवंडी वाड़ा हाईवे इस समय बहुत ही खराब स्थिति में है और नागरिकों को इस हाईवे पर यात्रा करते समय अपनी जान हथेली पर रखकर यात्रा करनी पड़ रही है। भिवंडी लोकसभा क्षेत्र के सांसद सुरेश महात्रे उर्फ बाली मामा ने नागरिकों की परेशानी को ध्यान में रखते हुए शनिवार को भिवंडी वाड़ा हाईवे की खराब स्थिति का निरीक्षण किया। इस अवसर पर शिवसेना शिंदे गुटे के नेता प्रकाश पाटिल, विधायक शांताराम मोरे और भिवंडी लोक निर्माण विभाग के उप अभियंता दत्तू गीते सहित बड़ी संख्या में कार्यकर्ता मौजूद थे। भिवंडी वाड़ा रोड इस समय बहुत ही खराब स्थिति में है और व्यक्तिगत रूप से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को लिखित बयान के साथ साथ व्यक्तिगत रूप से और समय समय पर कार्यक्रमों के दौरान राज्य सरकार से इस सड़क की मरम्मत पर विशेष ध्यान देने का अनुरोध किया है। सांसद बाली मामा ने कहा कि लोक निर्माण विभाग को अगले 4 दिनों में सड़क की मरम्मत करने के निर्देश दिए गए हैं और लोक निर्माण विभाग ने हमें आश्वासन दिया है कि सड़क की जल्द ही मरम्मत कर दी जाएगी। वाड़ा भिवंडीचा हा जो रस्ता है, या रस्त्यावर उतरून आणि पाहणी आज केलेली आहे। खरोखरच खूप रस्त्याची वाईट परिस्थिती आहे। मागच्या वर्षी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी पीडब्ल्यूडी मिनिस्टर जेव्हा रवींद्रजी चव्हाण साहेब होते, यांच्या माध्यमातून 800 कोटी रुपये या रस्त्यावर मंजूर झाले। पण ते रस्ते मंजूर करत असताना इथून डाकविली फाटा ते भिवंडी या रस्त्यावर 71 कोटी रुपये मंजूर पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून केले होते दुरुस्तीसाठी। ते टेंडर जे आहे ते जिजाऊ कंस्ट्रक्शन आणि मयूर कंस्ट्रक्शन या 2 कंपन्यांना ते टेंडर त्यांनी घेतले होते। त्याच्यामधले जे पॅच आहेत त्यांनी काही केले, पण काही 2-2, 3-3 महिने त्याच्यावर काम केलंच नाही। त्याच्यामुळे ही परिस्थिती भिवंडी जे डाकविली या दरम्यान जे खड्डे आहेत ती परिस्थिती त्याच्यामुळे ही उद्भवलेली आहे। आणि जसं प्रमोद पवार साहेब बोलले की आपण त्याला ब्लॅकलिस्ट करायचं, तर करायचं आहे। जो कंपनी ज्याच्या आहे त्याने जे टेंडर घेतलेलं आहे त्याला ते काम करायचंच आहे। ते काय कोणाच्यावर मेहरबानी नाही करत की हे आम्ही काम घेतलेले करणार नाही, पण जे काम घेतले ते व्यवस्थित केले पाहिजेत। आता आम्ही इथे बघितलं की मागच्याच महिन्यात काम केलेलं आहे, रस्ता उखडून गेलेला आहे। त्याच्यामुळे अशा कंपनीना ब्लॅकलिस्ट करणं खूप गरजेचं आहे। पुन्हा पुन्हा असे कामं घेऊन आणि जनतेला सतावून हे असे कामं घेतात आणि खूप त्रास होतो। या रस्त्यावर काही लोकांचे हातपाय तुटलेले आहेत। पूर्ण रस्ता जो आहे या रस्त्यासाठी सातत्याने अनेक संघटनांनी अनेक वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी कितीतरी वर्ष आंदोलन केलं, कितीतरी वर्ष या रस्ता व्हावा म्हणून कितीतरी लोक जे आहेत ते कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, कोणाचा जीव गेला, कितीतरी भगिनींचं कुंकू पुसलं गेलं। आणि आपण त्यावेळेला एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती केली होती, या रस्त्यावर ते आले, दौरा केला आणि त्याच्यानंतर या रस्त्याच्या याच्यासाठी 800 कोटी रुपये हा रस्ता पूर्ण सीसी रोड कॉन्क्रीटचा व्हावा, कारण हा रस्ता जे आहे त्याच्यावर डांबरचा हे राहणार नाही आणि त्याच्यामुळं दर्जेदार रस्ता या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर व्हावा। परंतु आता जे काय पाहिलं असताना रस्त्याचं काम सुरू कंपन्यांनी वेगवेगळ्या एजन्सी इथे काम करतायत आणि त्या काम करत असताना ज्या दर्जाचं काम या रस्त्यावर व्हायला पाहिजे तो पाहायला भेटत नाही। आणि म्हणून संबंधित पीडब्ल्यूडी आणि डेप्युटी इंजिनियर जेई आणि कंपन्यांना या ठिकाणी आपण आमदार आहेत, प्रमोद पवार आहे आणि सर आहेत मास्तर, या ठिकाणी तेवढ्यासाठीच या रस्त्यावर येऊन दर्जेदार काम व्हावा। आणि या ठिकाणी ट्रॅफिक होतो आणि खड्डे पडलेले आहेत, तर पावसाच्या याच्यामध्ये लोकांना इथं राहत मिळेल, लोकांना अनेक तासनतास रस्त्यामध्ये ट्रॅफिक मध्ये थांबावं लागणार नाही। आणि हा रस्ता जो आहे खड्डे पडलेले तात्काळ त्यांना दुरुस्त करावा आणि लोकांना वापरात यावा, आणि यासाठीच आम्ही या रस्त्यावर पाहणी करण्यासाठी आलेला आहे। आणि आठवड्याभराच्या आतमध्ये या सगळ्या व्यवस्थितरित्या येण्या जाण्यासाठी जर झालं नाही तर मात्र पुढे जाऊन आम्ही स्वतःच आमच्या स्वतःच्याच पैशाने व्यवस्थितरित्या रस्ता होईल, लोकांना पावसामध्ये जी काय अडचण भासत ती दूर होईल आणि एसपी, कलेक्टर आणि NHAI
सगळ्या यंत्रणेला 3 दिवसाच्या आतमध्ये ही मीटिंग जी आहे ती बोलवण्याची कलेक्टरना विनंती केलेली आहे, कारण अति महत्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या विषयावर चर्चा होईल। लोगों ने जो दौरा किया उसके बारे में नहीं, जो वाड़ा मनोर रोड है आप जानते हैं बहुत साल से नादुरुस्त है। यहाँ के लोगों ने बहुत बार कंप्लेंट भी किया, आंदोलन किए, मोर्चे किए। ये सभी बात की दखल लेके अभी ये टेंडर मंजूर हुआ, काम भी चालू हुआ, पर जो हिसाब से काम का स्पीड होना चाहिए वो हिसाब से नहीं हो रहा है। इसके बावजूद बहुत अभी भी एक्सीडेंट भी हो गए। इसके लिए आज यहाँ पे प्रकाश पाटिल साहब है, शांताराम मोरे साहब है, मैं खुद हूँ, PWD की ओर से गीते साहब भी आए हैं। अभी यहाँ पे डिस्कस भी हुआ है, जल्द से जल्द 3-4 दिन में जो काम की दुरुस्ती होनी चाहिए, जो लेवलिंग होनी चाहिए वो लेवलिंग ये 3-4 दिन में पूरी करेंगे। और काम में जो स्पीडअप लाना है, मैं आमदार साहब से रिक्वेस्ट किया, प्रकाश पाटिल साहब से, वो सत्ता में है तो वही वो पैसा ला सकते हैं, बराबर है दादा? हाँ, और लाएंगे, क्योंकि जब रास्ता मंजूर हुआ है तो उसका काम तो होना ही है, पर जो डिले हो रहा है वो डिले नहीं होना चाहिए। इसकी तरफ सबने ध्यान देना चाहिए, क्योंकि उसकी वजह से बहुत प्रॉब्लम हो रहे हैं। और कोशिश है हम सबकी कि जल्द से जल्द ये काम हो जाए। गीते साहब ने भी बोला है अपन 4-5 दिन में देखेंगे, फिर उसके बाद में दोबारा एक बार PWD से मीटिंग करके और ठेकेदार को बुला के इसमें से एक रास्ता निकाला जाए।